नमस्कार मंडळी आता आपण निमगाव घाटामध्ये आणि कर्नाटक मधला हिंद केसरी बैल शिपाई बैल इकडं जसं आपण इकडं मण्याला सप्त हिंद केसरी म्हणून ओळखलं जातं। परत वारंगे मामाचा ओम्या त्याला पण हिंद केसरी म्हणून ओळखलं जातं। आपल्या इकडं ही प्रसिद्ध बैल आहे। तसंच तिकडे कर्नाटकमध्ये हा शिपाई बैल त्यांच्या इकडं प्रसिद्ध बैल आहे आणि हिंद केसरी बैल आहे। तर आज कर्नाटकवरून ते महाराष्ट्रात आलेले, तर बैलाची मुलाखत घेतलेली आपण या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करू। भाई साहब नमस्कार। हाँ नमस्कार। पहला नाम बताओ आपका। मेरा नाम पुनीत, बैल का नाम सिपाही। सिपाही ओनर जगदीश राजारास। हाँ तो आपके इधर हिंद केसरी किताब मिला? हाँ उधर कर्नाटक में हिंद केसरी बैल चैंपियन, वो बुलेट मारा है, कैश मारा है 1 लाख रुपए, बाइक मारा, सब मारा है उधर चैंपियन। सब भी आदमी क्या पता है, और बेलगाम तक इधर नाम मालूम है। इधर महाराष्ट्र में थोड़ा थोड़ा आदमी को इधर नाम पूछेगा। हाँ बड़ा बड़ा आदमी को पूछेगा, छोटा छोटा आदमी को पता नहीं है नाम। आपके इधर की जो रेस होती है वो कैसी होती है? मेरा साइड है ना 2 गाड़ी चलता है इधर एक ही टाइमिंग्स को। मेरा साइड मॉर्निंग 9 बजे को स्टार्ट रेस होते है ना, कल 10 बजे खत्म होता है। एक राउंड पास होने के बाद फर्स्ट होता है। 2 गाड़ी में चकड़ी का दौड़ेगा। 100 किलो आता है एक गाड़ी में चलता है। इधर फर्स्ट टाइम है ना, मेरे को कैसा दौड़ेगा, अच्छा दौड़ेगा ना नहीं दौड़ेगा, ये नाम पूरा फेमस है। ये अभी फेमस हो गया, अच्छा दौड़ेगा। आप कर्नाटक से कब निकले इधर महाराष्ट्र में? सैटरडे नाइट निकलेगा, मंडे इधर आएगा। 4 दिन हो गए इधर आने को। 4 दिन लगता है? हाँ 4 दिन। कितना किलोमीटर है डिस्टेंस? 900 किलोमीटर एक ही साइड। एक साइड 900 किलोमीटर। 900 किलोमीटर होता है। उधर में पूरा चैंपियन है। 1 लाख रुपए बुलेट पूरा मार दिया उधर में रेस में। बहुत नाम है कर्नाटक के। इधर लाइव है ना, पूरा आदमी देखा, 1 लाख आदमी देखता है उधर में। थोडीच करवा ना। नमस्कार। नमस्कार। आता कर्नाटकवरून हिंद केसरी बैल शिपाई आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि आज निमगाव घाटामध्ये आलेला आहे। तर कसं होतं नियोजन एकदा सांगा। नियोजन असं होतं यात्रेचं का 1-1.5-2 महिन्यापासूनचे यांची इच्छा होती। आपले मित्र आहेत तमिळनाडूचे चिकमंगळूर गावचे पुनीत आणि जगदीश राज आरस, हे आपले एकदम जवळचे मित्र आहेत। यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की त्यांचा हिंद केसरी बैल म्हणजे कर्नाटक मधला थोडक्यात देव आणि त्यांच्या बैलगाड्या क्षेत्रातला हिंद केसरी शिपाई हा बैल आपल्या 4 बैल शर्यतीत पळावा अशी यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती। तर मग आता 1 महिनाभरापासून आम्ही आमचे दाजी असतील पवनदाजी सुर्वे यांचे आम्ही संपर्कात होतो। ते म्हणले अमृतभाऊ आपली 1-1.5 महिन्यात आपली यात्रा करायची आपल्याला, श्रीक्षेत्र लिमगाव खंडोबाची चंपाषष्ठी निमित्ताने मोठी यात्रा। मग त्या हिशोबाने आम्ही सगळं यात्रेचं नियोजन केलं आणि यांना 8 दिवसापूर्वी सगळं बैल बिल जुळाजुळी करून 1 तारखेला यांना आपण बोलून घेतलं यात्रेसाठी। तर तिकडं हा बैल पळतोय आता, पण पुढची जी शर्यत असते ती एकदा सांगा कशी असते? तिकडची शर्यत अशी असते थोडक्यात आपल्या महाराष्ट्रातील बिनजोड छकडी त्या पद्धतीची तिकड शर्यत असते। पण त्यांची शर्यत खूप हेवी गाडा असतो माग मोठ्या वजनाचा। त्यांच्या बैलगाडाचं वजन असतं 1000 किलो आणि तिच्यावरती 2 ड्रायव्हर बसलेले असतात। तर बिनजोडच शर्यत असते त्यांच्याकडं। पण तिकडं प्रत्येक गाडीला म्हणजे 1 नंबर फायनल करण्यासाठी जवळपास 7 ते 8 राऊंड पळावं लागतं। आपल्या बैलगाड्या एवढा तिकडे घाट असतो, परंतु त्यांचा घाट असा सपाटीचा असतो आणि आपला घाट चढाचा आहे। अशा पद्धतीची शर्यत असते तिकडं। आता बैलाची जात कोणती ती? या शिपाई बैलाची जात प्युअर हल्लीकर, म्हणजे जो हल्लीकर आपण जात मानतो त्याच्यातलं एकदम प्रॉपर ब्रीड म्हणलं तर शिपाई हल्लीकर जातीमध्ये।
आता यांनी हा कुठून घेतला होता त्याला? त्यांनी या बैलाची खरेदी त्यांच्या घरच्या गाईचा बैल हा. त्यांच्याकडे अशा 3-4 गायी आहेत मोठ्या, तर त्यांच्या घरच्या गाईचा बैल आहे. त्यांनी बारीकपणापासूनच याला घरी सांभाळून स्वतः बैल तयार केलेला आहे. आता ही जात कुठं आढळते जास्त करून? ही जात जास्त करून कर्नाटक मध्ये चिकमंगळूर झालं, हसन, चेन्नईपटना त्या भागात या पैदाशीची म्हणजे जास्त या जातीची जास्त पैदास त्या भागात आहे. बैलाचं स्पीड कसं असते? बैलाचं स्पीड त्यांच्या भागात त्यांच्या शर्यतीला तर आपल्या इकडचा ओम्या असेल, मान्या झालं, ह्या स्पीडनीच हा बैल तिथं शर्यत करतो, एवढ्या स्पीडने. आता हे डिस्टन्स किती आहे कर्नाटक वरून इथं आलेले? आता यांच्या गावापासून आपल्या म्हणजे लिमगावचा घाट हा 1130 किलोमीटर भरतो एक साइड. बैल ज्यावेळेस पळतो त्यावेळेस माग वजन वगैरे किती असतं तरी त्यांच्याकडं? त्यांच्या भागात ज्यावेळेस बैल पळतो ना त्यावेळेस आपली थोडक्यात बैलगाडी असते ना, म्हणजे शेतीची वापराची बैलगाडी, त्याच पद्धतीची एक बैलगाडी असते, तितक्याच वजनाची, एक 1100 ते 1200 किलोची, आणि तिच्यावरती 2 ड्रायव्हर असतात. त्या ड्रायव्हरचं वजन एक 100 किलो, दुसऱ्याचं एक 100 किलो, म्हणजे असे एकंदरीत 1300 किलो वजन घेऊन बैल पळतात ही तिकडं त्यांच्या शर्यतीला. आता दाताला कसं हा बैल? दाताला आता हा बैल जुळलेला आहे. बैल बनवलेला आहे का? नाही, बैल हा बाळकाची आहे. पालखी. हा, बाळकाची. हा, नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिलं. माझं नाव विशाल कदम. कदम साहेब, शिपाई बैल आपल्याकडे आलेला आहे. तर हा कर्नाटक मध्ये हिंद केसरी म्हणून त्याला भरपूर किताब आहे. आपल्याकडे जसा ओम्या मान्या प्रसिद्ध आहे नाही, त्या टाईप मध्ये हा तिकडे खूप प्रसिद्ध आहे. काय सांगसान शिपाई बैलाबद्दल? हा शिपाई बैल जसा आपल्याकडे मान्याला देव मानला जातो तसा हा शिपाई त्यांच्याकडला देव आहे. हा तिथं म्हणजे आतापर्यंत टॉपनीच पळालेला आहे. ह्या पोरांची एवढी मोठी हाऊस होती की आपल्या इकडे येऊन हा 4 बैलात एकदा पळवायचा. ही पोरं 4 दिवसापूर्वी ही शेजारची गाडी आणि एक इनोवा गाडी 11 जण बैलाच बरोबर आलेले आहेत. साधारणतः इथपर्यंत येण्याचा खर्च यांचा 50,000 रुपये केवळ हौसेपोटी आलेले आहेत. 1 रुपयाची कुठली अपेक्षा नाहीये, फक्त हा बैल इथं पळाला पाहिजे 4 बैलामध्ये असं नियोजन होतं यांचं. तिथपासून तर इथपर्यंत आज जीवाची वडताड करत बैल इथपर्यंत घेऊन आलेत. बैल त्यांच्या अपेक्षेनुसार चांगला पळाला. शेजारच्या बैलांनी साथ नाही दिली त्यामुळे बारी पडली गेली, पण बैल त्यांचा टॉपमध्ये पळाला. काय सांगसान बैलाची शारीरिक वैशिष्ट्य? बैल हा प्युअर हल्लीकर जातीचा बैल आहे. त्यांच्याकडे हे टॉपचं ब्रीड मानलं जातंय आणि त्यांचं घरच्या गाईचा बैल असल्यामुळे त्यांनी वजवणूक इतकी त्याची चांगल्या पद्धतीने केलेली आहे की त्याच्या कुठल्याच प्रकारची अशी कमतरता नाहीये. बैल आता दाताला जुळलेला आहे. तो त्याच्या म्हणजे 2 दात असल्यापासून तर आतापर्यंत 1 नंबरच करत आलेला आहे. त्याने चांगल्या प्रकारचे तिथं बक्षिसं मिळवलेली आहेत. तुम्ही गेले होते का तिकडे कर्नाटकला? हा, आमचं तिकडे आता आपण म्हैसूरचा व्यापार करत होतो त्यावेळेस आमचं त्यांच्याकडे भरपूर वेळा येणं जाणं झालं. आणि ती पोरं पण आमचे दाजी अमृतभाऊ कडुसकर आहेत, राहुलभाऊ कडुसकर आहेत, यांना तिकडनं बैल घेऊन देतात. ती पोरं शर्यत बघितली तुम्ही तिथली? तिकडली शर्यत बघितलेली आपण. बैलाचं स्पीड काय वाटतं तिकडे बैलाचं स्पीड भरपूर आहे. फक्त विषय काय होतो तिथं आपला ऊसाच्या टायरची गाडी असते, अशा पद्धतीची गाडी असते टायरची गाडी. ती गाडीचं वजन साधारणतः 1000 किलो असतं आणि त्याच्यावरती 2 माणसं बसलेली असतात, एक कासरा धरण्यासाठी आणि एक बैलाला पाठीमागून गाईड करण्यासाठी. अशी 2 माणसं बसलेली असतात. साधारणतः 1200-1300 किलोचं वजन असतं त्यांचं. आणि गाडी तेवढी वजनाची असून सुद्धा बैल फुल स्पीडने घेऊन पळतो. ते अंतर किती किल्ले असतं? त्यांचं अंतर साधारणतः आपल्यासारखं एक 500-600 किलोमीटरचं अंतर असतं त्यांचं आपलं फुटाचं. तिकडे बक्षीस वगैरे काय असतं माहिती? बक्षीस आपल्यासारखीच बक्षीस असतात, फक्त त्यांचं आपल्याकडे कसं कुण्याला कुणा म्हणून छकडी लावली जाते तसं त्यांचं गाडीला गाडी छकडी लावली जाते. आणि मोठ्याली बक्षीस असतात. 1 नंबरला बुलेट, 2 व्हीलर अशी मोठ्याली बक्षीस असतात त्यांची. आता नियोजन चांगलं पाहिजे होतं आज इथं आपलं. आजचं नियोजन आम्ही सर्व काही प्रयत्न करून नियोजन 100% केलेलं होतं. पण विषय असा झाला, तो छकडीचा बैल होता आणि त्याला कमानीची सवय होती जरा. त्याची कमान बाजूला पडल्यामुळे तो जरा मध्ये एका ठिकाणी थोडासा कमी झाला, तिथून पुढे पळाला. पण सेकंद आपल्याकडे कसं सेकंद जायला वेळ लागत नाही, ती बारी पडली. एवढे लांबून आता सगळे मित्र त्यांचं परिवार इथं आलेलं आहे, कसं आहे काय त्यांचं? आता ही पोर स्वतः आपल्या इथं राहिलाय, तिथं अमृतभाऊंच्या घरी राहिला आहे 4 दिवसापासून. खाणं पिणं ते स्वतः घेऊन आले होते, पण आपण त्यांना खाणं पिणं सगळं केलं व्यवस्थित. आता ते बघू, आज जर जुळलं परत तर परत करणार आहे एकदा, नाहीतर मग ते संध्याकाळी रवाना होणार. चालतंय. चालतंय. कसं आहे?